बरं, नाव सांगा तुमचं. कविता शरद डिकले. बरं, कुठून आले? पिंपरी. किती दिवस झाले इकडे येऊन? तरी आता महिना झाला. महिना झाला. बरं, काय काय त्रास होता तुम्हाला? मला आधी म्हणजे चालतं शिकवून बरं, म्हणजे माणसं लागायची धरायला. माणसं डायरेक्ट माणसं लागत असं. चालतं. आता काय वाटतं? पाय म्हणजे डायरेक्ट वाकडे पडत. आता या 1 महिन्यामध्ये ट्रीटमेंट झाल्यापासून काय वाटतं तुम्हाला आता? काहीच नाही, फक्त एवढं दुखलं भरपूर बरं वाटलं. जेवण जात नव्हतं. जेवण वगैरे जात नव्हतं? हां. बरं, आता जेवण वगैरे वाढलं ना? त्यात वस्तू काहीच उचलता येत नव्हती बा आता म्हणजे. आता काय वाटतं? आता भरपूर फरक पडला आता. सगळ्या गोष्टी उचलता वगैरे यायला लागल्या ना? कामकाज करता यायला लागलं बा सगळं आता? बरं, जेवण वाढलं? हां, जेवण वाढलं ना. असं. आता माणसाची गरज पडते का धरायला? नाही, आता नाही लागत. दम वगैरे लागणं काही? नाही, उभं राहिल्यावर दम नाही लागत. बरं. आणि बाहेर म्हणजे असं हिंडताच येत नव्हतं. आता कशी हिंडते. आता रेग्युलर स्वतः फिरता येतं बा? स्वतः येऊन यायला. म्हणजे पहिले माणसाशिवाय गरज फिरता येत नव्हतं. असं म्हणजे बसायला सुद्धा मला पुढं चाललं का बसमध्ये बसायला सुद्धा माणूस लागला. असं. आता एकटे चालते फिरते ना? आता एकटं येतं. किती दिवस झाले इथे येऊन? महिना. 1च महिना झाला. एकच महिना. महिन्यात किती बदल वाटला तुम्हाला आता? भरपूर 80च्या पुढेच बदल 80% बदल झाला. हां. बरं. काय सांगशाल औषधालयाबद्दल अजून? काय वाटतं तुम्हाला इथं आल्यापासून म्हणा किंवा नवीन येणाऱ्या लोकांसाठी म्हणा, कसं काय? भरपूर गुण, फक्त पथ्य धरायचं. हां, पथ्यपाणी. बरं, ठीक आहे. धन्यवाद.